मधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणा। श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड दौरा 2024-25 पुण्यात भक्तिमय वातावरण। श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचा वार्षिक दौरा पुण्यातील समर्थ भक्तांसाठी भक्ती आणि श्रद्धेचा अनमोल पर्व बनला। सज्जनगडहून सुरू होणाऱ्या या दौऱ्याचा मुक्काम 26 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत राम मंदिर डहाणूकर कॉलनी कोथरूड पुणे येथे झाला। समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी सुरू केलेली भिक्षा परंपरा आजही समर्थ भक्तांकडून श्रद्धेने पाळली जाते। दौऱ्यादरम्यान काकड आरती, पादुका पूजन तसेच विष्णू सहस्त्रनाम सामूहिक, भिक्षा फेरी, भजन कीर्तन आणि शेज आरती यांसारखे भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले गेले। या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना समर्थांचा कृपाशीर्वादच लाभला। सज्जनगड येथे वेद पाठशाळा, विनामूल्य महाप्रसाद, गोशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे समर्थांची शिकवण आणि विचार आजही प्रचारित व प्रसारित केले जातात। या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाचे मानसिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नतीकरण होय। दौऱ्यात दररोज काकड आरतीपासून सुरुवात होऊन पादुका पूजन, भिक्षा फेरी, भजन कीर्तन आणि रात्री शेज आरती असा भक्तिमय प्रवास होतो। पुण्यातील डहाणूकर कॉलनी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मान्यवर आणि प्रमुख वक्त्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली। कार्यक्रमात डॉक्टर E.B. खेडकर यांचे प्रमुख भाषण झाले। खेडकर हे समर्थांच्या विचारांचे अभ्यासक असून त्यांचे प्रभावी भाषण समर्थ विचारांचा आधुनिक जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित करणारे होते। या दौऱ्यादरम्यान समर्थ रामदासांचे भाषणशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। हे पुस्तक समर्थ रामदासांच्या साहित्यातून भाषण कलेचा अभ्यास करताना श्रोत्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करते। समर्थांच्या विचारांचे भाषण कलेवरील योगदान आधुनिक काळातही महत्त्वपूर्ण ठरते। परमपूज्य श्री भूषण स्वामीजी अधिकृत अधिकारी स्वामी व समर्थ वंशज म्हणून यांनी मार्गदर्शन केले। सभ मिनल राजकारणे पुणे दौऱ्याच्या प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या, तसेच सौ ममता देशपांडे पादुका पूजनाची जबाबदारी सांभाळली। पुण्यातील भक्तांना दौऱ्याशी काही संबंध अधिक माहिती हवी असल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा 77 0 91 62 598। या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताचा सहभाग स्तुत्य असून त्यामधून समर्थांच्या शिकवणीचा व्यापक प्रसार होत आहे। समर्थ परंपरेचा अनुभव घेण्यासाठी पुण्यातील समर्थ भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। समर्थ रामदास स्वामींनी मानवजातीला सन्मार्गावर नेण्यासाठी दिलेल्या शिकवणीचा आधुनिक काळातील महत्त्व सांगणारा हा दौरा पुण्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे। गमपंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैख। मी विद्या अशोक बेळंबे। माझ्यावर मुख्य प्रभाव पडलाय तो पांडुरंग शास्त्री आठवले। तेव्हापासून मला जे एक वेगळा सामाजिक कार्य करायचं मला स्फूर्ती निर्माण झाली। म्हणजे आणि भगवंताकडे जाताना तुम्ही कसं नटून वगैरे जा, भगवंताला तुम्हाला बघा वाटलं पाहिजे। भगवंताकडे कधीही रडत जाऊ नका, भगवंता तुमचं सगळं सांभाळ करत असतो। त्यानंतर मी आपटे गुरुजींच्या संपर्कात आले। मिरजचे गीता फाउंडेशनचे आपटे गुरुजी त्यांच्या संपर्कात आल्यावर मी अनेक उपक्रम चालू केले। आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन दशमस्कंदाचे हवन केले। त्याच्यानंतर प्रत्येक घरी जाऊन 11व्या स्कंदाचं वाचन केलं। त्यानंतर तो संकल्प आमचा आहे तो आता विष्णू सहस्त्रनामाचा
तो संकल्प म्हणजे 12 कोटीचा संकल्प आहे. त्या कशासाठी आहे संकल्प हा, तर आपल्याला हाणामारी करून आपलं जीवन जगायचं नाहीये किंवा कुठल्याही स्पर्धा करूनही आपल्याला जीवन जगायचं नाही. आपल्याला ह्या सध्याच्या वातावरणाशी किंवा परिस्थितीची आपल्याला जो संघर्ष करायचा आहे तो आपल्याला विष्णू सहस्रनामाच्या संपर्कातून करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचे मला अनेक अनुभव आलेले आहेत, तसेच इतरही मला खूप अनुभव सांगतात. आत्ताचा नवीन अनुभव मी सांगते. त्यांना जे पेशंट आहे तो पडला जरा आणि त्याला पेसमेकर बसवलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन होतं. पण ज्यावेळेस डॉक्टरांनी त्यांचं नी रिप्लेसमेंट करायचा विचार केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं हार्ट पूर्ण नॉर्मल काम करू लागलेलं आहे. हा महत्वाचा म्हणजे आपल्या विष्णू सहस्रनामाचा परिणाम आहे की हार्ट वर सुद्धा त्याचा छान परिणाम होतो. त्याचप्रमाणे आता आमचा 12 कोटीचा संकल्पापैकी 11 कोटी संकल्प जवळजवळ पूर्ण होत आलाय. 1 कोटी राहिला आहे. आम्ही दरवर्षी 1 कोटी संकल्प झाला की विष्णू याग करतो. त्याप्रमाणे आम्ही लातूरला पण विष्णू याग केलेला आहे. आता पुढचा विष्णू याग आम्हाला पर्वतीवर करायची इच्छा आहे. भगवंताने आम्हाला सहाय्य करावं. तुम्ही हे कसं मॅनेज करता? पण मॅनेज भगवंत करतो, मी काहीच करत नाही. सगळं करतो ते भगवंत करून घेतो. नमस्कार, मी मीनल श्रीधर राजकारणे, समर्थ भक्त. आज आत्ता आम्ही इथे श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांचा पुण्यामध्ये जो दौरा आहे 26 डिसेंबर ते 5 जानेवारी पुण्यामध्ये इथे डहाणूकर राम मंदिर इथे हा दौरा आहे. भिक्षा फेरी, प्रचार, पादुका पूजन हे सगळं समर्थांचं आपण करतो आहे आणि 350 वर्ष जुनी परंपरा ही जपल्या जाते आहे. कोथरूडकरांचा भरपूर प्रतिसाद आहे. कोथरूडमध्ये येण्याच्या आधी हा दौरा सहकार नगरमध्ये होता. हा जो दौरा आहे हा औरंगाबादला जाणार आहे. विशेष म्हणजे हे सगळं जे शिदा येतो आहे भिक्षा फेरीतला, ही जी काही सेवा होते आहे हे सर्व सज्जनगडावरती जात आहे. सज्जनगडावरती विनामूल्य आपला प्रसाद, महाप्रसाद दिला जातोय भाविकांना आणि 350 वर्ष जुनी परंपरा जी आहे भिक्षेची ती जपल्या जाते आहे. विविध साहित्य, विविध क्षेत्रातील साहित्य जे आहे लेखक समर्थांच्या याच्यावरचे ते इथे आपण पुस्तक प्रकाशन केलेले आहेत आणि त्याचा बुक स्टॉल सुद्धा इथे आहे. आणि भगिनींनी विष्णू सहस्त्रनामाची सेवा आज इथे रुजू केलेली आहे. मी सर्व समर्थ भक्तांना, रामभक्तांना विनंती करते की त्यांनी या दौऱ्यात सहभागी व्हावं आणि दरवर्षी या दौऱ्याच्या आणि समर्थांच्या कार्यक्रमात आपला प्रतिसाद असाच रुजू ठेवा. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अधिकारी स्वामी अध्यक्ष भूषण स्वामी जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा दौरा पार पडतो आहे आणि त्यांच्या गायडन्सनीच आम्ही सर्व समर्थ भक्त जास्तीत जास्त प्रचार कसा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रेरणा देऊन हे कार्य कसं पोहोचेल हे सर्व आम्ही हा कार्य पूर्ण सहस्त्रनामा म्हणणाऱ्या ग्रुपमधली एक साधक आहे आणि ही संधी मला या पादुका इथे आल्या आणि त्यांच्या समोर विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचं संधी मिळाली. हे खरंच मी माझं एक भाग्य समजते की श्रीरामाचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप अनन्य आहे आणि या पादुकांच्या समोर विष्णू सहस्त्रनाम म्हणणं हे मी खूप महत्वाचं समजते आणि ही संधी मला उपलब्ध झाली. मीनल आणि मोनिका यांच्या सहकार्याने हा खूप अचानक असं कार्यक्रम ठरवला आणि आम्ही इथं विष्णू सहस्त्रनाम सादर केलं.
म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते.